लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आदिवासी कुटुंबावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी आणि झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी 22 एप्रिलला सकाळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा एकलव्य संघटनेसह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने काढण्यात येणार आहे। याबाबत आज पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिले गेले। देवळाली प्रवरा या ठिकाणी 26 मार्चला काही जमावानं आदिवासी समाजाच्या घरी येत महिलांना मारहाण, विनयभंग आणि सामानाची तोडफोड केली होती। त्यानंतर या कुटुंबाच्या वतीने देवळाली प्रवरा येथील 19 जणांवर ॲट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। या आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही। त्यांना तातडीने अटक करावी आणि आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी 22 एप्रिलला एकलव्य संघटना त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हा मोर्चा राहुरीच्या पोलीस ठाण्यावर धडकणार आहे। किचन मध्ये माझी मुलगी आम्ही स्वयंपाक करत असताना माझ्या घराच्या बाजूने एक बोळी, त्या बोळीतून काही जण म्हणजे त्यांचा घरचा 400-500 जण होती ती, त्यांनी माझ्या घरात येऊन लाईट फोडला। लाईट फोडून त्यांनी माझ्यावर जे काही 19 जण ते त्यांनी मला सगळ्यांनी घोळक्यात घेतलं। त्यांनी मला घोळक्यात घेऊन माझ्या साडी फेडली त्यांनी माझी, आणि माझी छाती दाबून मला मारहाण केली त्यांनी। माझ्या हातावर दांड्यांनी पण हाणलं त्यांनी। आणि ज्या वेळेस माझी मुलगी साक्षी ती माझ्यापाशी होती, ती आरडाओरड करत होती, तिला पण काही जणांनी ओढून घेतलं आणि तिला पण तिची छाती दाबून तिला मारहाण करून वाट्याच्या खाली लोटून दिलं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, आमचं घर तुटलेलं आहे, आमच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे। आणि हे सगळं घडून सुद्धा गावातले काही माणसं गावाला खोटं सांगून, गावाच्या पाठीमागे उभा राहून, गावाला समोर करून आणि लोकांमध्ये संभ्रम करून नेहमीप्रमाणे हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून कुणी कितीही याच्यामध्ये दडपण आणण्याचा प्रयत्न करा, कुणी कितीही दोर करण्याचा प्रयत्न करा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जो स्वाभिमान दिलेला आहे, ही चळवळ उभा करण्याचा स्वाभिमान दिलेला आहे। देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबावर जो काही प्राणघातक हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला, अतिशय किरकोळ कारणावरून या ठिकाणी देवळाली प्रवरा येथील काही समाजकंटकांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबावर जाऊन महिलांची छेडछाड करणं, त्याचबरोबर लहान लहान मुलींना मारहाण करणं, घरातील महत्त्वपूर्ण वस्तूंची नासधूस करणं, त्याचबरोबर या ठिकाणी जबर मारहाणीचा या ठिकाणी प्रकार या ठिकाणी 26 तारखेला झाला। दुसऱ्या दिवशी आमचा आदिवासी भिल्ल समाज या ठिकाणी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला असता त्यांची कुठल्याही प्रकारे दखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला नाही। त्यानंतर आम्ही 4 दिवसांनी म्हणजे 4 तारखेला या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु काही समाजकंटक या ठिकाणी देवळाली प्रवरा शहराचं वातावरण बिघडवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत। जी घटना आहे ती घडलेलीच नव्हती। आमचे ज्या मारेकरी जे आरोपी ज्या घटनेतले आहेत, ज्या पोक्सो सारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी दाखल आहे, अॅट्रॉसिटी आहे, त्याचबरोबर महिलांची छेडछाड करण्यासारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी त्यांच्यावरती दाखल झालेला आहे। ते म्हणतायत का ती घटनाच घडलेली नाहीये। तर माझी या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाला या ठिकाणी तहसील प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण सदरच्या घटनेचा या ठिकाणी निपक्षपाती कुठल्याही प्रकारे दबाव न घेता आपण तपास करावं। ज्या तपासाअंती आपल्याला सत्य बाहेर येणार आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही येत्या 22 तारखेला एकलव्य संघटना, त्याचबरोबर समविचारी संघटना, संविधान ग्रुप, जनता ग्रुप या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयावर 22 एप्रिलला
धडक जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जन आक्रोश मोर्चामध्ये ज्या इथून मागे देवळाली प्रवारामध्ये काही आमच्या कार्यकर्त्यांवरती घटना झालेल्या आहेत, त्यांच्या घरांवरती हल्ले झालेले आहेत, ही जे संघटित गुन्हेगारी या ठिकाणी होत आहे, देवळाली प्रवारामध्ये वेगवेगळे स्टंट करायचे आणि या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचं काम देवळाली प्रवारामधील काही लोक करत आहेत। तर माझी त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून विनंती त्यांना असणार आहे की आपण या ठिकाणी जे आरोपी आहेत, या आदिवासी भिल्ल समाजा आमच्या बर्डे कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे, त्या आरोपींनी अगोदर 2-4 वर्ष अगोदर सुद्धा एका ढूस कुटुंबियावर सुद्धा जबरदस्त हल्ला केला होता, गोळीबार सुद्धा त्या ठिकाणी झालेला होता। तेच आरोपी या कुटुंबाच्यावर सुद्धा तेच हल्लेखोर। यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, जिल्हा संपर्क प्रमुख जयेश माळी, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव नामदेव पवार, आरपीआय राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, आरपीआयचे जिल्हा प्रवक्ते कुमार भिंगारे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल बर्डे, माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष प्रमोद बर्डे, संभा साळवे, अविनाश माळी, सतीश डोळस, अशोक बर्डे, मंगेश बर्डे, शशिकांत पवार, सागर सरोदे, रवी बर्डे यांसह आदिवासी समाज बांधव आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सदस्यांची उपस्थिती होती। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22।